नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा आणि आमची आहे पहिली वटपौर्णिमा। तर जुईली एक्साइटेड आहेस की नाही वटपौर्णिमेला? आणि आई पण आलेली आहे, गार्गी। तर आता आम्ही चाललेलो आहे कोपिनेश्वर मंदिराला। तिथे मोठं वडाचं झाड आहे आणि तिथे जुईली फेऱ्या मारणार आहे माझ्यासाठी। तर चला, खरं तर मी सकाळी ऑफिसला उठून गेलो होतो। जुईली मला बोलत होती सुट्टी घे सुट्टी घे, आज पहिली वटपौर्णिमा आहे। पण ना मी काय सुट्टी घेतली नाही। तर मग मला व्हॉट्सॲपवर ऐकवलं गेलं। मग मी सरांकडून थोडी परमिशन काढून मग आता मी माझी पहिली वटपौर्णिमा साजरी करायला आले। कसं वाटतंय जुईली तुला? हां, एकाच वर्षात कंटाळा आहे की सात फेऱ्या मारायच्या आहेत। 7 फेऱ्या मारायचे काय? आपल्याला 7 जन्म हवी आहेत एकत्र, तर मग 7 फेऱ्या मारायचे। विचार करेन विचार करणार आहे, ऐकलं का? आम्ही आता चाललोय कोपिनेश्वर मंदिरात आणि आता थोडंच चालल्यानंतर हा पूजेचा ताट माझ्या हातात आलेला आहे, जो मी आता घेऊन चालतोय। आम्ही आता पोहोचलोय कोपिनेश्वरला। बापरे, केवढी तरी गर्दी आहे। सगळे वडाला फेऱ्या मारतात। मग काय करायचं? हे बघा नुसत्या फेऱ्या। जुईली कसं वाटतं तुला? आणि इथे जुईली आता माझ्यासाठी फेऱ्या मारायला सुरुवात केलेली आहे। ये मी पण आता थोडंसं चालतो जुईली सोबत। अरे बापरे, हात बदलला। अरे परत बदल। मंडळी, आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व बायका इथे वडाच्या झाडाला पारंपरिक पद्धतीने 7 फेऱ्या पूर्ण करत आहेत। 7 फेऱ्या हे 7 जन्मांचं प्रतीक मानलं जातं आणि प्रत्येक स्त्री याच भावनेने वडाच्या झाडाला फेरी मारते की मला 7 जन्म हाच पती लाभू दे पुढचे। खूप छान सोहळा आहे हा, खूप छान सोहळा आहे। आपल्या हिंदू धर्मात जे सण आहेत
आणि त्यांच्या रीती आहेत ह्या खूप सुंदर आहेत. मागच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी बोललो होतो की आपल्या धर्मात खूप छान छान रीती आहेत आणि त्या आपण जपल्या पाहिजेत, त्याची पाळणूक आपण केली पाहिजे. वेळेनुसार काळानुसार थोडा बदल झाला आहे पण त्या जपल्या गेल्या पाहिजे. आणि इथे आता जुलीच्या 7 फेऱ्या पूर्ण झाल्या. मंडळी खूप छान पूजा झाली. आता वडाची पूजा झाली. आता आम्ही निघालोय. तर जुलीला विचारूया तिला कसं वाटतंय पूजा करून. जुली तुला कसं वाटतंय पूजा करून? चांगलं वाटतंय पण आता तुझं बुकिंग झालंय त्याचं तुला काय वाटतंय ते तू सांग. मला पण छान वाटतंय. 7 जानेवारी बुकिंग बाबा. तयार आहेस का? म्हणजे काय मग ठीक आहे. आता आम्ही घरी चाललो. घरी जाऊन मी उपवास सोडणार आहे. म्हणजे आम्ही उपवास सोडणार आहे. तू कधी उपवास केलाय? खोटं बोलतोयस. खोटं बोलतोय. म्हणजे आम्ही जेवणार आहे. म्हणजे माझा उपवास नसला तरी पण ठीक आहे ना. एवढं काय चालतं एवढं. उपवास न ठेवणारे लोक असंच म्हणतात चालतं एवढं. तर चला जाऊया घरी. असंच ठेवायचं नसतं, काहीतरी त्यातलं खायचं असतं. पहिली कमाई. तर अशा प्रकारे आमचा लग्नानंतरचा पहिला सण वटपौर्णिमेच्या स्वरूपात साजरा झालेला आहे. खूप छान होता. बट मी शुभमसाठी काहीतरी मागवलेलं जे दुसऱ्या कोणत्या तरी ॲड्रेसवर डिलिव्हर झालेलं आहे त्याच्यामुळे पण छान होतं. लग्नानंतरचा फर्स्ट सण खूप छान साजरा झाला आमचा. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.